मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. ही कविता अशा व्यक्तीवर आहे जी तिच्या आयुष्यात त्रास वेदना सहन करत होतीच, सहन करत आहे आणि पुढेही सहन करतच आहे. पण आपला समाज, आपले लोक त्या व्यक्तीकडे कोणत्या नजरेनं पाहतात हे आपण आज जाणून घेणार आहोत. तर माझ्या कवितेचं नाव आहे लक्ष्मी. आला तो दिवस, पुसलं कपाळावरचं कुंकुम, फुटल्या बांगड्या, ती एकटी रडत होती जीव तोडून आणि तिच्या भोवती बायका. आला तो दिवस, पुसलं कपाळावरचं कुंकू, फुटल्या बांगड्या, ती एकटी रडत होती जीव तोडून आणि तिच्या भोवती बायका. एक एक पाहुणा यायचा, रडू नको म्हणायचा, पण ज्याच्यासोबत होता संसार तो आता कसा करायचा. तिचं पिल्लू यायचं, आई काय रडते, रडू नको म्हणायचं, त्या माऊलीचं रडू अजूनच वाढायचं. तिनं तर त्या बाळाला कसं सांगायचं. मधूनच टाहू यायचा, तुझा बाप केला की रे, तुझा बाप. त्या बाळाला कळायचं नाही आणि हळूच आईच्या खुशीत जाऊन बसायचं. आली ती वेळ जेव्हा आणलं तिच्या नवऱ्याला, फुटला तिचा टाहो, माझा नवरा गेला की हो, माझा नवरा गेला की हो. त्या अनवाणी पायाने गेली ती स्मशानात, झाल्या सगळ्या विधी क्रिया, आली सगळे घरी परत, राहिली ती एकटीच तिथे. त्या अनवाणी पायाने गेली ती स्मशानात, झाली सगळी विधी क्रिया, आले सगळे घरी परत, राहिली ती एकटीच तिथे. विचारत होती नवऱ्याला, कशी जगू मी एकटी इथे, सांगा ना कशी जगू मी एकटी इथे. महिना झाला, आले बंदर तिच्या वाट्याला, हिरव्या साड्या घालू नकोस, हिरव्या बांगड्या घालू नकोस, टिकली लावू नकोस, बाहेर तर अजिबात जाऊ नकोस. लोक काय म्हणतील, का तिने करायचा लोकांचा विचार, आली होती का पोसायला लोक हजार. पण आता नाही पाळणार ती कोणतीच बंधन, कारण सगळे सोडून दिले आता तिने नातेसंबंध.